पुढची बातमी बघूयात। पुण्यामधून ही बातमी येते। पुण्यामध्ये राहुल सोलापूरकर याच्या विरोधामध्ये आता भीम अनुयायी चांगलेच आक्रमक झालेले आहेत। रिपाई आठवले गटाचं सोलापूरकर यांच्या घराच्या बाहेर आंदोलन सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये केलेल्या वक्तव्याच्या नंतर राहुल सोलापूरकर यांच्या विरोधामध्ये आता भीम अनुयायी रस्त्यावरती उतरले। तर काही वेळापासून हे आंदोलन आणि ही निदर्शनं सुरू आहेत। आपण बघतोय ही आताची काही ताजी दृश्य सुद्धा आहेत। पुण्यामध्ये राहुल सोलापूरकर यांच्या विरोधामध्ये आता आक्रमकता बघायला मिळते। राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेले जे वक्तव्य होतं ते सध्या व्हायरल होत आहे आणि या वक्तव्याच्या विरोधात हे आंदोलन सध्या सुरू आहे। आपल्याला माहिती आहे याआधी राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक वक्तव्य केलं होतं आणि त्याविषयी सुद्धा असाच वाद त्यांनी ओढावून घेतला होता। शिवानी पांढरे आमच्या प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतील। शिवानी, काय नेमकी मागणी आहे या आंदोलकांची? शिवानी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? या आंदोलकांची मागणी नेमकी काय आहे? यामध्ये राहुल सोलापूरकर यांनी 2 दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ समोर आला होता। बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर भीम अनुयायी असू देत, आरपीआयचे काही लोक कार्यकर्ते असू देत, हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या घरासमोर आता हे सगळे ठिय्या आंदोलन करतायत। आपल्या बाजूला बघितलं तर सगळीकडनं हे सगळे कार्यकर्ते एकत्र आले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देखील करताना बघतायत। पोलिसांचा 101 पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। एकीकडे पोलीस त्यांना अडवणूक करण्याचा प्रयत्न करतायत तर दुसरीकडे हे सगळे आंदोलक इथनं हटायला तयार नाही। त्यांनी हे ठिय्या आंदोलन मांडलं आहे। काय नेमकी मागणी आहे? सरकारी आहे काय नेमकी मागणी? या ठिकाणी राहुल सोलापूरकर यांच्यावरती 18 अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन होत आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। जोपर्यंत या राहुल सोलापूरकर वरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता, बाबासाहेब आंबेडकरांना मारणारा कार्यकर्ता, संविधानाला मारणारा कार्यकर्ता इथून उठणार नाही। जोपर्यंत पोलीस प्रशासनाने हे जाणून बुजून त्याला पोलीस प्रशासन व्हीआयपी दर्जाचं संरक्षण देत आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की याला बांडगुळाला इकडे लोकांनी संविधान देखील हातात घेऊन हे सगळे कार्यकर्ते आंदोलन करतायत। गेल्या 8 दिवसांपासून पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला। यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अशी या सगळ्यांची मागणी आहे। अगदी शिवानी, धन्यवाद या माहितीसाठी। तर आपण बघतोय सध्या हे आंदोलन सुरू आहे आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।